नवी मुंबईकरांसाठी आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी अदिती आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे। कारण ख्रिसमसच्या मुहूर्तावरतीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान टेक ऑफ करत आहे। तर काही वेळापूर्वी पहिलं विमान नवी मुंबई विमानतळावरती उतरलेलं देखील आहे। पहिल्याच दिवशी 30 विमानांचं टेक ऑफ या विमानतळावरून होईल। पहिल्या दिवशी कोची, हैदराबाद, बंगळुरू, गोवा, अहमदाबाद ही शहरं नवी मुंबईशी हवाई मार्गाने जोडली जातील आणि त्यासाठी जवळपास 4000 प्रवासी या विमानातून प्रवास करणार आहेत। नवी मुंबई विमानतळावरून जे आज या विमानाने प्रवास करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस मोठा उत्साहाचा असेल। त्याच निमित्ताने विमानतळ व्यवस्थापनाने जोरदार तयारी देखील केली आहे। प्रवाशांचं नवी मुंबई विमानतळावरती मोठ्या उत्साहाने स्वागत केलं जात आहे। पहिलं उड्डाण होते ही आनंदाची बातमी आहे, पण तेवढाच मनाला दुःख आहे की दिबा पाटील साहेबांच्या नावाने उड्डाण होत नाही। 3 वर्ष झाली दोन्ही महाराष्ट्र सरकारमधून दोन्ही हाऊसचा ठराव गेला आहे, परंतु अद्यापही तो कॅबिनेटमध्ये गेलेला नाही। परंतु सरकार आपली कुठेतरी फसवणूक करते एवढं मनाला दुःख आहे, म्हणून आम्ही सरकारचा निषेध करत आहोत। आम्ही दिल्लीला निघालो, आम्ही निषेध करण्यासाठी एअरपोर्टला आलो। दरम्यान नवी मुंबई विमानतळ कसं आहे तर 25 डिसेंबरपासून या विमानतळाचा शुभारंभ झालेला आहे। देशातील पहिलंच अत्याधुनिक ग्रीन फील्ड विमानतळ म्हणून त्याची ओळख आहे। 2800 एकरावरती हे विमानतळ बांधलं गेलेलं आहे। 20,000 कोटी त्यासाठी खर्च आलाय। शिल्पा नरवडे आपला प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या घटनेसंदर्भातील अधिकची माहिती देतील। शिल्पा, थोड्याच वेळापूर्वी नवी मुंबई विमानतळावरती एक विमान उतरलेलं आहे। आदिती, आपण जर पाहिलं तर सिडकोचं सर्वात महत्वाकांक्षी जे स्वप्न होतं ते साकार झालेलं पाहायला मिळतंय आणि हा क्षण केवळ नवी मुंबई पनवेलपुरताच मर्यादित नसून महाराष्ट्र आणि देशाच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाणारा हा क्षण ठरलेला आहे। पहिलंच विमान नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेलं आहे धावपट्टीवर आणि आजचा हा क्षण खऱ्या अर्थाने आनंदाचा उत्साहाचा पाहायला मिळतोय। मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव अजूनही दिलेलं नसल्याची खंत ही इथल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये पाहायला मिळत आहे। देशातील अत्याधुनिक हरितपट्टा असलेलं ग्रीनफील्ड म्हणून ओळखलं जाणारं ह्या विमानतळाचं एक विकसित झालेलं वैशिष्ट्य आहे आणि हा जो प्रकल्प आहे तो अगदी यशस्वीरित्या पूर्ण झालेला पाहायला मिळतोय। आज पहिलंच विमान दाखल झालेलं आहे। पहिल्याच दिवशी एकूण 30 एअर ट्रॅफिक मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या विमानतळाचं संचालन होणार असून आता सिडकोसाठी ही महत्वाची आणि ऐतिहासिक झेप मानली जात आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। आज नाताळचा सण आहे। नाताळचा हा पहिल्याच दिवशी नाताळच्या दिवशी सुरुवात झालेली आहे। त्यात प्रवासी मोठ्या संख्येने आपल्याला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहायला मिळतात आणि प्रत्येकामध्ये उत्साह आहे, मात्र खंत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेपावणारं जे पहिलं विमान असेल ते दिबा पाटील यांच्या नावाने पहिलं विमान इथून आंतरराष्ट्रीय बरं शिल्पा, आपण पाहतोय नवी मुंबई विमानतळावरती बंगळुरूहून आलेलं पहिलं विमान उतरलेलं आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा उत्साह आहे। उत्साह जरी असला तरी या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव अजून दिलेलं नाही, त्यामुळे नामांतराचा वाद अजूनही कायम आहे। आपण दृश्य पाहतोय ज्यावेळी पहिलं विमान नवी मुंबई विमानतळावरती उतरलेलं आहे।